सिन्नर तालुक्यातील माळेगाव MIDCमध्ये मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शासकीय औद्योगिक वसाहतीतील धनश्री पेपर रोल कंपनीला ही आग लागली आहे. कंपनीच्या आवारामध्ये साठवलेला रद्दी पेपर आणि कागदी कच्चा माल पूर्णपणे जळून खाक झालाय. उघड्यावर ठेवलेल्या कच्च्या मालाला आग लागल्यानं काही मिनिटातच आगीनं उग्र रूप धारण केलंय. कागदी साहित्य असल्यामुळे आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट तब्बल 2 किलोमीटर अंतरावरून दिसत होते. विशेष म्हणजे ही कंपनी हिंदुस्थान पेट्रोलियमच्या LPG गॅस बॉटलिंग प्लांटच्या शेजारी असल्यानं मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जाते. माळेगाव अग्निशमन दलासह MIDC, सिन्नर नगर परिषद, नाशिक महानगरपालिका आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. तब्बल 7 फेऱ्या करत अग्निशमन दलानं सकाळी 7च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र जोरदार वाऱ्यामुळे दुपारी 1 वाजेपर्यंत काही ठिकाणी आग पुन्हा पेटत होती. या आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, अशी माहिती कंपनीचे मालक भावेश पटेल आणि व्यवस्थापक राजेंद्र पवार यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विन पुरी, नाशिक.